मंचावर उपस्थित नावचे गावचे सुपुत्र आदरणीय प्रमोदजी पवार साहेब यांचं आपण स्वागत करणार आहोत। आदरणीय प्रमोदजी पवार साहेब यांनी पुढे यायचं आहे। हे स्वागत करण्यासाठी लीगचे सदस्य आदरणीय प्रकाशजी शेलार यांना मी विनंती करते। ओव्हर टू भरत। आणि the second team of the match and the team name is RA Champion. Please come. RA Champion चहाडे एक विजय एक पराभव त्यांच्या खात्यामध्ये आहे, ते सुद्धा इथे दोनात करताना दिसतील। टीम पीएस कुंडलिकी पुढे या संघासमोर कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचंय आणि त्यामुळे हे दोन्ही संघ आपला सर्वतोपरी कसपणाला लावताना दिसणार आहेत। हे मोठं बॅटल आपल्या भेटीला येणार आहे या नेक्स्ट मॅच मध्ये। मान्यवर मैदानात उपस्थित राहावं। सर्व खेळाडूंनी लाईन अप करायचा। ते राखीव खेळाडू आतमध्ये या, राखीव खेळाडू चहाडे गावचे सुपुत्र आदरणीय उल्हासजी पाटील साहेब यांचं आपण स्वागत करणार आहोत प्रतिष्ठानच्या वतीने। आणि हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय उपाध्यक्ष आदरणीय जितेंद्रजी पाटील यांना आपल्या शुभ हस्ते हे स्वागत आपण संपन्न करायचं आहे। आदरणीय उल्हासजी पाटील साहेब। मंचावर उपस्थित नावचे गावचे सुपुत्र आदरणीय प्रीतमजी पाटील, युवा प्रतिष्ठानचे एक तडफदार तरुण व्यक्तिमत्व आदरणीय प्रीतमजी पाटील यांना विनंती करतोय आपण देखील स्वागताचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे। हे स्वागत करण्यासाठी लीगचे सचिव आदरणीय निभाषजी पाटील साहेब यांना मी विनंती करते। गडकोट संरक्षक युवा प्रतिष्ठानचे तडफदार तरुण व्यक्तिमत्व आदरणीय प्रीतमजी घरत यांचं प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे। इतिहास संशोधक आणि इतिहासाचा ज्यांचा गाढा अभ्यास आहे असे आदरणीय श्री दत्त राऊत यांच्या समवेत माननीय प्रशांतजी सातवी आणि प्रीतम दादा हे नेहमीच कार्यरत असतात। गडकोट संवर्धनाचं कार्य त्यांच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न केला जातोय आणि अतिशय कौतुकास्पद बाब आहे आणि समाजासाठी देखील ही अभिमानाची गोष्ट आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं खरोखरच हे उल्लेखनीय कार्य जे आहे याचा उल्लेख झालाच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भर आणि ही जयंती मोठ्या उत्साहानं संपूर्ण भारतभर नव्हे तर देशभर नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये ही जयंती मोठ्या उत्साहानं साजरी केली जात आहे। गडकिल्ले संवर्धनाचं काम ज्यांच्या प्रयत्नाने केले जात आहे असे प्रशांतजी सातवी यांच्याशी आपण काही वेळानंतर संवाद साधणार आहोत आणि आपल्या तांदुळवाडी आणि एकूणच या परिसरातील गडकोटांबद्दल अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत। ओव्हर टू जतीन। तांदुळवाडी गट कला क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत कुणबी कबड्डी लीग 2024 आणि पर्व आहे तिसरे। या तिसऱ्या पर्वामध्ये पंचक्रोशीतील अनेक नामांकित सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व दानशूर व्यक्तिमत्वांनी खूप देणगी आपल्याला इथे प्रदान केलेली आहे आणि कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी दानशूर व्यक्तिमत्व कालपासून या ठिकाणी मंचावर येत आहेत आणि खेळाडूंना शुभेच्छा प्रदान करत आहेत। यामध्ये लोकसभा खासदार माननीय श्री राजेंद्रजी गावित साहेब यांनी रुपये 50,000 रोख आपल्या प्रतिष्ठानला प्राप्त करून दिलेले आहेत। गावित साहेब आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आहेत। तसेच आदरणीय गिरीशजी श्रीधर आकरे साहेब यांच्याकडून देखील रुपये 25,000 रोख आपणास प्राप्त झालेले आहेत। आदरणीय भरतजी नारायण पाटील साहेब यांच्याकडून देखील रुपये 25,000 रोख प्राप्त झालेले आहेत। आदरणीय राजकुमारजी पद्माकर पाटील उर्से गावचे सुपुत्र यांच्याकडून देखील 15,555 रुपये रोख प्राप्त झालेले आहेत। आदरणीय श्री संदीपजी विलास अधिकारी साहेब नागझरी गावचे सुपुत्र यांच्याकडून देखील 25,777 रुपये रोख प्राप्त झालेले आहेत।
श्री शशिकांत हेमंत अधिकारी यांच्याकडून स्वर्गीय विराज वसंत ठाकूर यांच्या स्मरणार्थ रुपये 5001 रोख प्राप्त झालेले आहेत. कोकणेर गावचे सुपुत्र आदरणीय श्री सुनील भाऊ शेलार यांच्याकडून देखील 4500 रोख प्राप्त झालेले आहेत. अनेक दानशूर व्यक्तिमत्व कबड्डीच्या या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी देणगी प्रतिष्ठानला प्राप्त करून देत आहेत. यामध्ये दुंदाजी पाटील साहेब यांच्याकडून रुपये 1000 रोख, तसेच सेवकजी गवळी यांच्याकडून 2100 रुपये रोख प्राप्त झालेले आहेत. आदरणीय सुभाषजी गवळी साहेब यांच्याकडून 2500 रुपये रोख प्राप्त झालेले आहेत. आदरणीय मूलचंदजी गवळी साहेब यांच्याकडून 2100 रुपये रोख प्राप्त झालेले आहेत. परेशजी बाबूराव पावडे साहेब यांच्याकडून 1100 रुपये रोख, प्रीतमजी हेमंत अधिकारी साहेब यांच्याकडून 1100 रुपये रोख, आदरणीय विकासजी वर्मा साहेब यांच्याकडून 2100 रुपये रोख प्राप्त झालेले आहेत. तसेच आदरणीय राजेंद्रजी सोगले साहेब यांच्याकडून 21000 रोख प्राप्त झालेले आहेत. प्रतिष्ठानच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आदरणीय संतोषजी पावडे सर यांच्याकडून देखील रुपये 2000 रोख प्राप्त झालेले आहेत. आदरणीय दिनेशजी पाटील नावझेगावचे कुणबी किंग कुडे या संघाच्या कुणबी किंग कुडे या संघाच्या चढाईबुडी चढाईसाठी आलाय आणि 4-3 अशी गुणतालिका असताना यावेळेला ओम पुन्हा एकदा चढाईसाठी दाखवले. डुअर डायची चढाई आणि हे डुअर डायच्या चढाईमध्ये काय गुणाची कमाई करेल का? अरे चॅम्पियन चहाडे संघाच्या माध्यमातून चढाईसाठी आलाय. काय गुणाची कमाई होतीये का? 5चा डिफेन्स गुण मिळवण्यासाठी कोलर चढाई करावी लागेल. समोरून ब्लॉक काढण्याचा प्रयत्न, ओहो, आणि त्यानंतर दबोचलाय. संकेतचा सपोर्ट आणि त्या सपोर्टमुळे ओमला मात्र कोणत्याही प्रकारे मिड लाईन पार करता आलेली नाहीये. गुणाची कमाई होतीये. 4-4 हिसाब बराबर का? आणि असं असताना चढाईपटू चढाईसाठी आता 6च्या डिफेन्समध्ये कोर्टमध्ये आरे चॅम्पियन चहाडेच्या असं असताना मध्यरक्षकावरती हँड टचचा प्रयत्न केला गेलाय. जलद चढाई परंतु तितकीशी गती नव्हती. मंगेश क्या बात है, ये जुना चाबल आहे, जुना सांगताय आणि त्याला माहित आहे या खेळाला कशा प्रकारे गरम करायचंय, कशा प्रकारे थंड करायचंय आणि या मॅचला कशा प्रकारे पुढे घेऊन जायचंय. थर्ड रेड डुअर डाय मध्ये संकेत पाटील आणि संकेतला दबोचलंय का? तर येस, अँकल वरती पूर्णपणे होल्ड जमवला आणि त्यानंतर मात्र बाकी काम बचावपट्टूने केलं आणि संकेत पाटीलला कोर्टच्या बाहेर जावं लागतंय. डिफेन्स मध्ये चांगली कामगिरी, चढाईमध्ये चांगली कामगिरी, रेड मध्ये ती चांगली कामगिरी दिसते आणि असं असताना मोठ्या फासल्याकडे वळण्याचा प्रयत्न करेल अरे चॅम्पियन. आणि असं असताना ओम पुन्हा एकदा 4च्या डिफेन्स मध्ये आलाय. काय गुणाची कमाई केली जाईल का? खोलवर चढाई करत असताना अमोलवरती हँडटचचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये तितकीशी सफलता नाही. 2 आयकॉन खेळाडूंमधली भिडंत, एका बाजूला ओम पाटील, दुसऱ्या बाजूला संकेत पाटील. आणि असं असताना चढाईपटू 7च्या डिफेन्स मध्ये चढाईसाठी आलाय. अरे चॅम्पियन चहाडेच्या मंगेश उजव्या कोपऱ्यावरती आहेत आणि तिथून मात्र पुढे हाताला स्ट्रेच देत असताना राईट इनला पुढे लांब ठेवतायत आणि दाखवतायत आम्ही पुढे अटॅक निशी खेळणार, अग्रेसिव्ह डिफेन्स. आणि असं असताना 4च्या डिफेन्स मध्ये स्वतः मंगेश चढाईसाठी आल्यात. 2 जबाबदाऱ्या मंगेश सांभाळतात ॲज अ सिनियर प्लेअर म्हणून, उजवा कोपरा आणि ॲज अ सपोर्टिंग रेडर म्हणून. परंतु आतापर्यंतचा त्यांचा खेळ पाहता असं वाटतं की मेन रेडर तेच आहेत. साई स्पोर्ट्स सागावे जय हनुमान नेहे पहिला पुकार. साई स्पोर्ट्स सागावे जय हनुमान नेहे दोन्ही संघांना पहिला पुकार. चला पहिला पुकार झाला आणि डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे जात असताना पुढे डिफेन्सला हलवण्याचा प्रयत्न झाला परंतु त्याचा फायदा नाही झालेला आहे. चढाईपटू आता 7च्या डिफेन्समध्ये चढाईसाठी दाखल झाल्यात. आरे चॅम्पियनच्या कोर्टमध्ये बोनस ऑन आहे परंतु बचाव जर आपण पाहिला निदान रेषेच्या पुढे 2 फूट बाहेर हा डावा मध्यरक्षक स्वतः ओम आलाय आणि त्यानंतर डावा कोपरा सुद्धा त्याला फुलवत असताना दिसतोय. म्हणजे पुढे विखुरलेलं हे जाळं पुढे अडकवण्याचा प्रयत्न. या सामन्याला खरं टेक्निकल आणि तांत्रिक रूप धारण होईल, जे तांत्रिक रूप माइंड गेमद्वारे आपल्याला प्रदर्शित होताना दिसणार आहे. पाहुयात काय घडतंय, कोण चढाईसाठी येईल.
आणि चढाईसाठी चढाईपट्टू दाखल. थर्ड रेट डू ऑर डाय मध्ये ओम पाटील ॲज अ आयकॉन म्हणून आरे चॅम्पियनच्या 4.5च्या डिफेन्स मध्ये आलाय. सोपं नाहीये गुणाची कमाई करणं, परंतु ते सोपं करावं लागेल. आणि जर का गुण नाही मिळाला तर मात्र समोरच्या संघाला गुण मिळेल. गाई झाली, लेफ्ट टीमने केली चूक आणि त्या चुकीचं भुगतान भोगावं लागतं एका गुणाने. थर्ड रेड इकडून सुद्धा बॅक टू बॅक, आणि बॅक टू बॅक असताना इकडे मात्र ऍडव्हान्टेज आहे. आरे चॅम्पियनच्या कोर्टमध्ये 7 बचावपट्टू आहेत, त्यामुळे बोनस ऑन आहे. जरी हंटर्स टोटच किकद्वारे गुण नाही मिळाला तरी तुम्ही बोनसद्वारे गुण मिळवू शकता. परंतु ज्या वेळेला हालचाल चालू त्या हंटरची त्यावेळेला दोन्ही कोपरे पूर्णपणे बाहेर निघालेले होते, त्याला पाहिलं नव्हतं आणि त्यामुळे बळी पडावं लागतंय. गुणाची कमाई होतीये. सिंगल पॉइंट पुन्हा एकदा आरे चॅम्पियनच्या खात्यामध्ये. 2च्या डिफेन्स मध्ये ओम पाटील आलेत. 2चा डिफेन्स म्हणजेच ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज. इथे तर ऍडव्हान्टेज मिळालंय. 1 पॉईंट मिळाला तर ऑलआउटच्या जवळ जाईल समोरचा संघ, आणि जर तो नाही मिळाला आणि सुपर टॅकल झाले तर 2 पॉईंट समोरच्या संघाला मिळतील. त्याचबरोबर एक खेळाडू सुद्धा इन होईल असं काही झालेलं नाहीये. आता फक्त 1 गुण आलाय आणि शेवटचा आणि अंतिम चढाईपट्टू तो कोर्टमध्ये शिल्लक आहे. पाहूयात तो काय कमाया साधतोय. मगाशी एक मॅच आपण पाहिली, म्हणजे पहिली मॅच ज्या वेळेला झाली त्यावेळेला गवळी पांतच नाही, एक शेवटचा बचावपट्टू शिल्लक होता. त्यांनी चढाई केली आणि मल्टी पॉइंट रेड तिथे हाताळत असताना सामन्याला एक वेगळं वळण निर्माण करून दिलं आणि त्यानंतर मात्र सामना गवळी पांतसने मोठ्या फरकाने जिंकला. इथे बोनसचा प्रयत्न करत होते, त्याच वेळेला हात टाकला गेला उजव्या कोपऱ्याने आणि त्यानंतर मात्र 1+2 टोटल 3 पॉइंट्स आरे चॅम्पियन चहाडेच्या खात्यामध्ये. रिव्ह्यू रेफर केला गेलाय. बटन ऑन कर, बटन ऑन कर. Our decision is leader out, Kunbi challenges, bonus point and out. Lobby me. In guy. चला अंपायर्स कॉल आहे की रेडर आउट आणि रिव्ह्यू रेफर केला गेला बोनस साठी. काय बोनस मिळेल का स्टेट येऊन पाहूयात. धगधग वाढली आहे. बोनस मिळाला तर 1 गुण मिळेल. वाईट मध्ये काय चांगलं असू शकतं हे बघण्याचा आता प्रयत्न केला जातोय. 4-12 12-4 अशी सद्य स्थिती आहे. बोनस आला तर कदाचित 5 होतील आणि PS कुणबी किंग कुठे संघाला 1 गुण मिळत असताना दिसेल जर बोनस असेल तर. एक मात्र गोष्ट नक्की आहे की रिव्ह्यू घेतल्यानंतर रिव्ह्यू रेफर केल्यानंतर काहीसा वेळ निघून जातो आणि कबड्डीमध्ये या वेळेला जाऊ देणं म्हणजे कोणासाठी तरी चांगलं होणं, कोणासाठी तरी वाईट गुण आहे. ज्याची वेळ चांगली असते कदाचित ती संपत असते, ज्याची वेळ वाईट असते त्याची कदाचित ती सुद्धा संपत असते. आणि म्हणून ही वेळ आदान प्रदान होणं ही सुद्धा संघाच्या हिताची नसते. पाहूयात यावेळेला नक्की वेळ कोणाची चांगली येते आणि कोणाची वाईट निघून जाते. उगम यांच्यासाठी अनिल पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय, त्यामुळे उगम ते बक्षीस घेऊन जायचंय. मागील मॅच मध्ये ॲज अ डिफेंडर म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली होती. गवळी पॅन्थरचे उगम यांच्यासाठी अनिलजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय, आपण ते घेऊन जायचंय. अगदी क्लोज कॉल आहे कदाचित, त्यामुळे इतका वेळ जात असावा. आरे चॅम्पियन चहाडे अतिशय चांगला खेळ ओम पाटीलच्या नेतृत्वाखाली या संघाने केलाय. त्याचबरोबर संकेत पाटील आणि टीम दुसऱ्या बाजूला आहे आणि संकेत सुद्धा चहाडेचा खेळाडू आहे आणि त्यामुळे ही चहाडे विरुद्धची भिडंत तो कशा प्रकारे खेळतोय यावरती नजर असेल. बोनस अँड रेडर आउट. हाँ बोनस एंड रेडर.
बोनस आहे. बोनस प्लस रिव्ह्यू सक्सेसफुल. रिव्ह्यू सक्सेसफुल. येस, रिव्ह्यू सक्सेसफुल आणि रेडर आउट म्हणजेच ऑल आउट इकडे आहे, तिकडे बोनस आहे. चढाईपटू चढाईसाठी दाखल होईल. यावेळेला PS कुणबी किंगच्या कोर्टमध्ये 5-12. 5-12, 12-5 असं असताना चढाईपटू पुन्हा एकदा 7च्या डिफेन्समध्ये आलाय, जिथे बोनस ऑन आहे. निदान रेषेत जवळून चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही निदान रेषेत जवळ उगम आपण या. थँक्यू भरत. या ठिकाणी तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने कुणबी कबड्डी लीग स्पर्धा सुरू असतानाच या कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी देणग्या देखील प्राप्त करून दिलेल्या आहेत प्रतिष्ठानसाठी. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राजेंद्रजी सोगले साहेब यांच्याकडून ₹21,000 रोख प्राप्त झालेले आहेत. धन्यवाद साहेब. तसेच युनियन बँकेचे आदरणीय राहुलजी प्रकाश पाटील साहेब यांच्याकडून देखील ₹2,000 रोख प्राप्त झालेले आहेत. राहुलजी आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नावझेगावचे सुपुत्र आदरणीय कल्पेजी मोहन पवार साहेब यांच्याकडून ₹10,000 रोख प्राप्त झालेले आहेत. तसेच नावझेगावचे सुपुत्र आदरणीय अनंतजी जीवन पाटील साहेब यांच्याकडून देखील ₹15,000 रोख प्रतिष्ठानला प्राप्त झालेले आहेत. पपेजी शांताराम पाटील साहेब यांच्याकडून देखील ₹15,000 रोख प्राप्त झालेले आहेत. नागझरी गावचे सुपुत्र आदरणीय रवींद्रजी अधिकारी साहेब यांच्याकडून ₹1,100 रोख प्राप्त झालेले आहेत. सागावे गावचे सुपुत्र आदरणीय दयानंदजी पाटील साहेब यांच्याकडून ₹1,000 रोख प्राप्त झालेले आहेत. नावझे गावचे सुपुत्र आदरणीय महेंद्रजी केशव सोगले साहेब यांच्याकडून ₹1,000 रोख प्राप्त झालेले आहेत. लोवरे गावचे सुपुत्र आदरणीय अमोलजी दयानंद पाटील साहेब यांच्याकडून देखील ₹1,100 रोख प्राप्त झालेले आहेत. ओव्हर टू भरत. थँक्यू. आणि उगम यांना नागेजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ₹500 बक्षीस देत असताना आपण पाहिलं, जे अनिलजी पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. मॅचच्या दिशेने वळूयात. ज्या ठिकाणी ओम पाटील पुन्हा एकदा चढाईसाठी आलेत. मध्ये झालेल्या ज्युनियर पालघर जिल्हा संघामध्ये आपण या खेळाडूला पाहिलं होतं. राज्यस्तरीय खेळाडू ओम पाटील आणि तो मात्र यावेळेला चढाईसाठी आलाय. ॲज आयकॉन म्हणून या संघामध्ये त्याचा समावेश. अपकमिंग यंगस्टर आहे. बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. बोनस झालाय असं पंचांनी पुष्टी दिली आणि त्यानंतर मात्र टाइम आउट घेतला गेलाय. या टाइम आउट दरम्यान काय चर्चा केली जाते, काय निर्देशन प्रशिक्षकाकडून दिले जातात याच्यावरती सुद्धा नजर असणार आहे. प्रशिक्षक हा एक सर्वात मोठा गुरु आहे. ज्या ज्या वेळेला कबड्डी खेळातून कोणताही मोठा खेळाडू घडलाय म्हणजे शालेय जीवनापासून पार पुढे त्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्या वेळेला त्याच्या प्रशिक्षकांचा त्याच्यामागे खूप मोठा हात आहे आणि त्याशिवाय कोणताही खेळाडू घडलेला नाही आहे हे आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे. आणि बुडच या वेळेला सुद्धा प्रशिक्षकांचे जे निर्देशन आहेत ते काय असणार आहेत या टाइम आउट दरम्यान ती सुद्धा पाहणं रोचक ठरेल. तुमचा टाइम आउट झाला त्यावेळेला त्यांनी सुद्धा घेतला, आता त्यांना सुद्धा टाइम आउट घेऊ द्यात. जयदीप पाटील प्रशिक्षक एका बाजूला, दुसऱ्या बाजूला संभा सर आणि जयदीप सर असे दोन प्रशिक्षक यांच्यामध्ये सुद्धा ही एक मोठी जुगलबंदी असणार आहे. एकमेकांसमोर उभे टाकताना आमच्या संघाला कसं जिंकवता येईल यासाठी त्यांची निर्देशन कशा प्रकारचे आहेत हे सुद्धा पाहणं रोचक ठरणार आहे. अमोल यावेळेला चढाईसाठी आलेत 7च्या डिफेन्स मध्ये. पाहुयात काय गुणाची कमाई केली जाईल का. बोनस ऑन आहे. निदान रेषेच्या बाहेर मध्यरक्षक निघालाय आणि भीती अशी आहे की बोनस करत असताना डॅश होणार नाही ना. स्वाभाविक आहे. ज्या वेळेला मध्यरक्षक बाहेर जास्त निघाला याचा जर तर असा डाव्या कोपऱ्या म्हणजे तुम्ही ज्या कोपऱ्यावरती चढाई करत आहात तिथे धोक्याची घंटा आहे. लाईन कट असं पंचांनी सांगितलं आणि त्यानंतर बोनसची पुष्टी नाही मिळाली. ओम पाटील पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय 6च्या डिफेन्स मध्ये आणि उजव्या कोपऱ्यावरती चढाई करत असताना चांगलं पदल आलित्य यावेळेला ओम पाटीलच्या माध्यमातून समोरून ब्लॉक काढण्याचा प्रयत्न. संयम गमावला आणि संयम गमावल्यानंतर नुकसान झालंय ते PS कुणबी किंग ज्या संघाला आणि सिंगल पॉइंट आपल्या खात्यामध्ये ऍड करत असताना ओम पाटील अँकल लोड काढण्याचा प्रयत्न नजर हटली होती आणि त्याच वेळेला मात्र
हल्लाबोल केला आणि नंतर बाकी काम बाकीच्या पछापट्टूने केलंय. सिंगल पॉइंट आरे चहाडेच्या खात्यामध्ये, आरे चॅम्पियनच्या खात्यामध्ये. मंगेश यावेळेला चढाईसाठी दाखल होतोय 4च्या डिफेन्समध्ये. काय गुणाची कमाई करेल का? 17-6 म्हणजे 11ची बढत आहे. पहिला हाफचा खेळ चालू आहे, खूप सारा वेळ अजूनही शिल्लक आणि कबड्डीच्या खेळामध्ये 10, 15, 12 या प्रकारच्या लीडला सुद्धा तुटताना आपण पाहिलंय. एक क्लिक होणं गरजेचं असतं, एक अशी वेळ येणं गरजेची असते. एखादा रेड, एखादा डिफेन्समध्ये केलेला अफलातून परफॉर्मन्स तुम्हाला चार्ज होण्यासाठी पुरेसा असतो. आणि यावेळेला समोर ब्लॉक करण्याचा प्रयत्न, सर्वात मोठी चूक झाली आहे का? पंच पुष्टी देतील. 1, 2 पुढे मागे, मागे पुढे अशी काहीशी घाई झाली आहे. पूर्णपणे ऍडव्हान्स आले होते, काही गरज नव्हती याची. आणि ऍडव्हान्स जात असताना मात्र 2 गुण दिलेले आहेत आणि त्यानंतर मात्र रिव्ह्यू रेफर केला गेलाय. धन्यवाद भरतजी. सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती मंडळाचे माजी अध्यक्ष शाहीर गंगारामजी घरतसाहेब यांचं आगमन होत आहे. आदरणीय शाहीर गंगारामजी घरतसाहेब, आपणास विनंती आहे आपण मंचावर आसनस्थ व्हावं. Our decision is Chad challenges both out. Our decision is हा थांबा ना, आजी थांबा तुम्ही. दोषी बोला. Our decision is 2 points. Chad decision is both out. साठी जातील की ओम पाटील, आणि ओम पाटील यावेळेला चढाईसाठी येतात. 6चा डिफेन्स. ओहो, मागच्या पायाला उचलले गेलाय. प्रगत कबड्डीच्या शैलीमधील हा नेत्रदीपक टॅकल पॉइंट घेतला गेलाय. संकेतने पुन्हा आपली दाखवले कमाल. आयकॉनला बाद केलाय आणि मोठा पलटवार या मॅच मध्ये केला जातोय. अमोल यावेळेला चढाईसाठी आल्या. 4चा डिफेन्स आहे. काय गुणाची कमाई केली जाईल का? या टॅकलने या मॅचला पूर्णपणे गरम केलंय. आणि गरम करत असताना मंगेश नावाचा एक मात्र अडसर आता आरे चॅम्पियन्स च्या कोर्टमध्ये शिल्लक आहे, जो धोकादायक ठरू शकतो. 4च्या डिफेन्समध्ये काय गुणाची कमाई केली जाईल का? निदान रेषेच्या जास्त आतमध्ये जाण्याचा प्रयत्न नाही आहे, माहीत आहे. प्रॉपर डिफेंडर कोर्टमध्ये अजूनही तैनात आहेत. आणि असं असताना पहिल्या हाफचा खेळ संपतोय. 9-17, 17-9 अशी गुणतालिका आहे. साई स्पोर्ट्स सागावे, जय हनुमान नेहे. दुसरा पुकार दोन्ही संघांना. साई स्पोर्ट्स सागावे, जय हनुमान नेहे. दोन्ही संघांना दुसरा पुकार. पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच महोदय मनोजजी पाटील, प्रदीपजी अधिकारी, अमोल पडवळे, दीपेश घरत, कल्पेश देसले, अजय पाटील यांनी कृपया स्वागताचा स्वीकार करण्यासाठी कृपया मंचावर यायचं आहे. मध्यंतर आहे, सामना संपल्यानंतर आपण कृपया मंचावर यावं. थँक्यू. कबड्डी 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 जगात आमचालय भारी. कबड्डी 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 जगात आमचालय भारी. थँक्यू डीजे, थँक्यू. आज 19 फेब्रुवारी 2024 आणि आज शिवजयंती संपूर्ण देशभरामध्ये अत्यंत उत्साहाने साजरी केली जात आहे. आपल्या या ठिकाणी देखील युवा प्रतिष्ठान पालघरच्या वतीने संयुक्त विद्यमाने शस्त्र प्रदर्शन ठेवण्यात आलेले आहे. आणि आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतजी सातवी साहेब. मी प्रशांतजींना या ठिकाणी विचारू इच्छितो की आपला हा जो पट्टा आहे, ज्याला आपण तांदवडी गट म्हणतो, या तांदवडी गटाचं ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा ऐतिहासिक महत्त्व आपण काय सांगू शकाल? सर्वप्रथम तर सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हा जो तांदुळवाडी जो गट आहे, हा तांदुळवाडी गट नैसर्गिकरित्या जी तटबंदी आपण म्हणतो, प्रत्येक गडाला एक तटबंदी असते, तशी जी नैसर्गिकरित्या जी तटबंदी म्हणजे डोंगर पर्वतरांगा ज्या तांदुळवाडी गडापासून ते आताचा कालदुर्ग, तांदुळवाडी जो गड आहे हा पूर्वीचा त्याचं नाव आहे सांता मारिया
आणि कालदुर्गचे जे नाव आहे त्याचं मेघराज म्हणून आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पूर्ण गटाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि 2 गडाच्या मध्ये वसलेला हा संपूर्ण गट आहे. त्याच्यात महत्त्वाची बाब अशी का आपला जो उत्तर कोकण आहे या उत्तर कोकणातील पहिला थेंब हा कालदुर्ग म्हणजे मेघराजावरती पहिला पडतो आणि मग बाकीच्या ठिकाणी पडतो. आणि तांदुलवाडी गडाच्या इथे एक 7 आसरांचं स्थान आहे. ते स्थान खूप महत्त्वाचं आहे आणि वज्रेश्वरीचं मूळ स्थानपैकी एक मूळ स्थान तांदुलवाडी गटावरती आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला हा तांदुलवाडी गट आहे. धन्यवाद सर. थँक्यू. असंच आपण पुढेही मुलाखतीच्या माध्यमातून या भागातलं महत्त्व जाणून घेऊयात. धन्यवाद प्रशांतजी सातवी साहेब. धन्यवाद सर. ओव्हर टू भरत. यस थँक्यू. आणि मैदानाच्या दिशेने आपण वळणार आहोत. पहिल्याच अटेम्प्टमध्ये काय घडलं तर संकेत पाटीलला कोर्टच्या बाहेर जावं लागतंय. आयकॉन खेळाडू जितका बेंचवर तितकी अडचणी त्या संघासाठी जास्त. अमोल डू ऑर डाय मध्ये आलाय. डू ऑर डाय मध्ये 5चा डिफेन्स आहे. खोलवर चढाई करावी लागणार आहे. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील अन्यथा गुण हाताला लागणार नाही आणि जर का गुण हाताला नाही लागला तर मात्र गुण दान करावा लागेल. आणि सेल्फ आउट. ओहो सेल्फ आउट झाला आहे आणि ते गुण मिळेल. सिंगल पॉइंट PS कुणबी किंगच्या खात्यामध्ये सिंगल पॉइंट आला आणि मंगेश पुन्हा एकदा चढाईसाठी. RA चॅम्पियनचा हाडायचा संघ PS कुणबी किंग कुटेच्या संघासमोर. आणि असं असताना ही 10-18ची भिडंत यावेळेला ओहो संकेत पायावरती येतील तोपर्यंत मध्यरक्षकाने आपली कामगिरी बजावली आहे आणि त्यानंतर डॅश करत असताना कोर्टच्या बाहेर फेकलंय मंगेशला. बघता बघता ऑलआउटचा खतरा आलाय की काय. संकेत चढाईसाठी आल्यात आणि इथून लांबून दुरून हाताचा अतिशय चांगला वापर तिथे झाला आणि एका गुणाची कमाई करत असताना. थँक्यू भरत. मंचावरती उपस्थित गिरनोळी गावचे सुपुत्र आदरणीय पोलीस पाटील गणेशजी पाटील साहेब मंचावरती उपस्थित आहेत आणि आपण त्यांचं प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करणार आहोत. लीगचे सचिव आदरणीय निभाषजी पाटील साहेब यांना मी विनंती करते आपण हे स्वागत करावं. पोलीस पाटील आदरणीय गणेशजी पाटील साहेब मंचावर उपस्थित आहेत आणि प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं स्वागत केलं जात आहे. प्रतिष्ठानचे सचिव आदरणीय निभाषजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हे स्वागत संपन्न होणार आहे. मॅच इंटरेस्टिंग बोर्डमध्ये आलाय. चढाईपटू चढाईसाठी 7च्या डिफेन्स मध्ये संकेत डाव्या कोपऱ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो. निदान रेषेच्या बाहेरून कोणत्याही प्रकारची गरमाई त्या चढाईमध्ये नाही परंतु डिफेन्सला हुलकावडी देण्याचा प्रयत्न केला जातोय जेणेकरून एक टॅकलचा अटेम्प्ट होईल. गुण मिळेल तिथून तसं घडलेलं नाहीये. आणि आता 2च्या डिफेन्स मध्ये संकेत पाटील आयकॉन खेळाडू चढाईसाठी आल्यात. काय गुणाची कमाई केली जाईल का. ओहो आदरणीय गणेशजी पाटील साहेब आपण मंचावर रेड आउट. गिरनोळी गावचे सुपर टॅकल अमोलजी पवार आपण देखील मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. गिरनोळी गावचे सुपुत्र आदरणीय भूपेशजी पाटील साहेब आपण देखील मंचावर आसनस्थ व्हावं. पोलीस पाटील आदरणीय गणेशजी पाटील साहेब आपण देखील मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. ओव्हर टू भरत. सुपर टॅकल झालाय संकेत पाटील आणि आता अडचणी वाढल्यात. असं असताना बोनसचा प्रयत्न केला गेलाय. हात लावणं डॅश करणं जमीन आसमानचा फरक आहे आणि त्यामधल्या फरकाला दोन्ही पंचांनी ओळखलं. तुर्तास लगेच त्याच्यावरती ऍक्शन आणि त्यानंतर मात्र गुणाची कमाई झाली होती. बोनसची कमाई झाली आहे आणि हा सुद्धा गुण आहे. ढकलणं किंवा ओढणं या सर्व गोष्टी कबड्डीमध्ये फॉल्स मानल्या जातात. कबड्डीमध्ये या गोष्टीला कोणत्याही प्रकारे थारा नाही आणि त्यामुळेच कदाचित इथे समोर ब्लॉक करण्याचा प्रयत्न सुपर टॅकल ऑन असताना डिफेन्सने केली आहे घाई. अति घाई संकटात नाही. मंचावर उपस्थित नावझे गावचे माजी उपसरपंच आदरणीय रणजितजी ठाकूर साहेब यांचं प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत केलं जाणार आहे. आदरणीय राजेंद्रजी सोगले साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत संपन्न करायचं आहे. प्रतिष्ठानचे सदस्य आदरणीय राजेंद्रजी सोगले साहेब यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत संपन्न करायचं आहे. नावझे गावचे माजी उपसरपंच आदरणीय रणजितजी ठाकूर साहेब यांचं स्वागत प्रतिष्ठानच्या वतीने केलं जाणार आहे. चढाईपट्टी चढाईसाठी पुन्हा एकदा
PS कुणबी किमच्या कोर्टमध्ये 7चा डिफेन्स आहे. मगाशी बोनस घेऊन गेले होते, आता बोनस घेतलं जाईल का? 13-21 21-13 अशी गुणतालिका आहे आणि असं असताना लेफ्ट इन वरती सातत्यानं टोटच काढायचा प्रयत्न केला जातोय. बैठी टोटच काय तिथे गुणाची कमाई केली जाईल का? आता डावीकडून उजवीकडे जाऊन चढाई ग्राह्य ठरवून खोलवर चढाई काढायचा प्रयत्न. संकेत पुन्हा एकदा चढाईसाठी जातील. सुपर टॅकल ऑन आहे. ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज या दोन गोष्टी. खोलवर चढाई केली जाते, दोघांना एकत्रित आणलं जाते आणि त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ समाज बांधव काय चालू आहे कबड्डीमध्ये कुस्ती. माधवजी पाटील साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. आणि त्यानंतर मात्र आता दुसऱ्या गुणासाठी गेलेत. हो इस बार नहीं चुकेंगे. संकेतने 2+2 4 गुणांची कमाई केली आणि मॅच मध्ये पलटवार केलाय. धन्यवाद भरतजी. सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ समाज बांधव आदरणीय माधवजी पाटील साहेब यांचं आपण प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करणार आहोत. आदरणीय राकेशजी पाटील यांना मी विनंती करते आपण हे स्वागत करावं. माधव काकांना विनंती आहे आपण स्वागताचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यायचं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ समाज बांधव आणि कबड्डी खेळाचे चाहते आदरणीय माधव काका यांचं इथे स्वागत केलं जात आहे. युवा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आदरणीय आशिषजी पाटील यांना विनंती करतोय आपण देखील स्वागताचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचं आहे. लीगचे उपाध्यक्ष आदरणीय जितूभाऊ पाटील यांना मी विनंती करते आपण हे स्वागत करावं. युवा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आदरणीय आशिषजी पाटील साहेब यांचं स्वागत इथे संपन्न होत आहे. ओव्हर टू भरत. थँक्यू. आणि ओम पाटील पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झाला कोर्टमध्ये. PS किंग PS कुंडवीच्या कोर्टमध्ये आणि यावेळेला काय घडलंय? एका गुणाची कमाई पुन्हा एकदा करून जाईल. मगाशी ऑल आउट का आला होता त्याचं सुद्धा एक कारण होतं. ओमला बेंच वरती जास्त वेळ बसवणं हे हिताचं ठरलं होतं PS कुंडबी किंगच्या. आणि तो ज्या वेळेला कोर्टच्या बाहेर होता त्यावेळेला एक सुवर्ण संधी चालवून आलीची ऑल आउटची आणि ती सुवर्ण संधी चा फायदा उचलत असताना ऑल आउट दिला होता. आता काय घडलंय तर संकेत पाटीलला कोर्टच्या बाहेर बसवलंय आणि त्यामुळे कदाचित त्याचा फायदा उचलत असताना एकामागोमाग एक गुण येत आहेत. काय गुणाची कमाई झाली का? येस बोनस पॉइंट. अमोलने सुद्धा इथे बोनस मिळवलाय आणि अमोल पुन्हा एकदा ओम चढाईसाठी येतील. 6च्या डिफेन्स मध्ये ओम आलेत. बोनस ऑन आहे. काय बोनस साठी जातील का? उजव्या कोपऱ्यावरती चढाई करण्याचा प्रयत्न आणि उजव्या कोपऱ्यावरती पूर्णपणे 1 नंबरवरती खेळत असताना 1-2 दबोचलंय का? प्रयत्न चांगले होते परंतु त्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. मिडलाईन अगोदरच थांबवलंय आणि सिंगल पॉइंट. एका गुणाची कमाई होईल खात्यामध्ये PS कुंडबी किंग. आणि असं असताना संकेत पाटील यावेळेला चढाईसाठी आलाय. चढाईसाठी संकेत काय गुणाची कमाई केली जाते का? शद्दू डोकला जातो आणि शद्दू याचं प्रतीक आहे तुमच्या त्या खरं बोलण्याचं, तुमच्या त्या कबड्डी प्रती असलेलं इमानाचं. आणि तो मात्र तिथे डोकत असताना असफल ठरलाय. मंगेश यावेळेला चढाईसाठी आल्यात. 7च्या डिफेन्स मध्ये सपोर्टिंग रेडर म्हणून मंगेशची कामगिरी अतिशय शानदार राहिली आहे आणि त्या कामगिरीला आपली ताकद बनवत असताना काय या चढाईमध्ये गुण मिळवतील का? निदान रेषे जवळूनच दुरून चढाई करण्याचा प्रयत्न. येस ऑफिशियल टाइम बॉट. थँक्यू भरत. गिरनोळी गावचे सुपुत्र आदरणीय भूपेशजी पाटील साहेब मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. मी आदरणीय भूपेशजी पाटील यांना विनंती करतोय आपण स्वागताचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यावं. लीगचे उपाध्यक्ष आदरणीय भूपेंद्रजी नाईक यांना मी विनंती करते आपण हे स्वागत करावं. यानंतर स्वागत केलं जाणार आहे सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती मंडळाचे माजी अध्यक्ष शाहीर गंगारामजी घरत साहेब यांचं देखील आपण प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करणार आहोत. लीगचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान कार्याध्यक्ष आदरणीय महेंद्रजी ठाकूर साहेब यांना मी विनंती करते आपण हे स्वागत करावं.
सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि लोकप्रिय शाहीर, सुप्रसिद्ध शाहीर म्हणून ज्यांची ख्याती आहे असे आदरणीय गंगारामजी घरत सर यांचं स्वागत इथे केलं जात आहे. ज्येष्ठ समाज बांधव, कबड्डीचे चाहते तथा एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले आदरणीय शाहीर गंगारामजी घरतसाहेब यांचं स्वागत केलं जात आहे. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तथा माजी अध्यक्ष आदरणीय महेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते हे स्वागत संपन्न होत आहे. अमोल चढाईसाठी आलाय आणि अशा वेळेला बोनस घेण्याचा प्रयत्न झालाय. बोनस घेण्याचा प्रयत्न झालाय. काय बोनस केला जाईल का? ओहो, सिंगल 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 पॉइंट आणि बोनस इकडे आहे मागील रेडचा. बोनस इकडे घेतल्यानंतर ऍडव्हान्स डॅश काढण्याचा प्रयत्न केला गेला संकेत कडून. काय त्याच्यामध्ये यश मिळालंय का? रिव्ह्यू रेफर केला गेलाय. रिव्ह्यू रेफर केला गेलाय. पंच पाहूयात. हॅलो हॅलो, आवर डिसिजन इज 1 पॉइंट. कुणबी डिसिजन इज रेडर आउट. आवर डिसिजन रेडर सेफ 1 पॉइंट. अंपायर डिसिजन इज रेडर आउट, रेडर सेफ अँड PS कुणबी किंग. रिव्ह्यू इज हॅलो. बोनस दिलाय ना? बोनस आधीच्या रेटचा हा, मग बोनस यांचं काय? या 1 प्लस पॉइंट 1 पॉइंट. हा, यांचं म्हणणं रेडर आउट. 4 रेडर आउट. PS कुणबी किंगचं चॅलेंज आहे की चढाईपट्टू बाद आहे आणि तो बाद आहे की नाही हे पाहिलं जाईल. रेफर केलं गेलंय. प्रगत कबड्डीमध्ये या सर्व गोष्टींना वाव देण्यात आलाय. कोणत्याही प्रकारे कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही यासाठी घेतलेली दक्षता, टेक्नॉलॉजीचा वापर केला गेलाय. या ठिकाणी स्पर्धेदरम्यान माननीय श्री नितीनजी पुरुषोत्तम पाटील साहेब तांदोडे गावचे सुपुत्र यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक शब्दस्मानाने हार्दिक स्वागत आहे. दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय नितीनजी पुरुषोत्तम पाटील साहेब तांदुळवाडी यांच्याकडून प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट पकड हे पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय नितीनजी पाटील साहेब. हॅलो. रिव्ह्यू अनसक्सेसफुल 1 पॉइंट. रेडर सेफ. खूप जास्तच ऍडव्हान्स गेले होते संकेत आणि त्यामुळे आवाक्यामध्ये आला नव्हता मंगेश आणि त्यामुळे सिंगल पॉइंट. मिळत असताना आपण पाहिला. चढाईसाठी चढाईपुढे पुन्हा एकदा ज्येष्ठ अमोल. क्रीडा प्रशिक्षक रक्तकर्ण म्हणून सुप्रसिद्ध असलेले आदरणीय किरण थोरात सर यांचं आगमन झालेलं आहे आणि थोरात सरांना विनंती आहे आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. ओम पाटील या वेळेला चढाईसाठी 6च्या डिफेन्समध्ये 3चा फासला आहे. बघा अगदी क्लोज मॅच आहे ही. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल आणि दोन्ही संघांनी कालच्या दिवसामध्ये जो काही खेळ दाखवलाय त्या खेळाला पाहता या मॅचमध्ये कोणता संघ बाजी मारेल हे तुर्तास कुणालाही सांगता येणार नाही आहे. अँकल होल्ड काढण्याचा प्रयत्न चुकीचा अटेम्प्ट कारण खूप दुरून हा अटेम्प्ट केला गेला त्यामुळे झटापटीमध्ये मिळालेला गुण हा ओम पाटीलच्या खात्यामध्ये जाईल. अमोल दुसऱ्या हाफची सुरुवात करत असताना अमोलने अतिशय चांगली चढाई केली आहे. बोनस वेळेवेळेला मिळवल्यात आणि जो फासला आहे तो मिटवण्याचा त्याच्या माध्यमातून प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा अमोलच्या खांद्यावरती जबाबदारी रिवायवल मिळवून देण्याची संकेत पाटीलला. काय संकेत पाटीलला कोर्टच्या आतमध्ये आणतील का अमोल?
हे सुद्धा पाहणं रोचक ठरेल. बोनस पॉइंट, हंटच नाही, टोटच नाही, किक नाही, परंतु बोनस येतोय. त्यामुळे समोरच्या संघावरती मानसिक दडपण येतंय. या मॅचला जिंकण्यासाठी मंगेश आणि ओम ज्या प्रकारचे प्रयत्न करतात त्या प्रयत्नांना एक मात्र अडसर म्हणून उभा राहिलेला अमोलचा बोनस आहे. आता पाहूयात मंगेशचा पवित्रा काय आहे. 5चा डिफेन्स, खोलवर चढाई करावी लागेल जर का गुण मिळवायचा असेल. काय तो गुण मिळवला जाईल का? मध्येच मध्यरक्षकाजवळ जाऊन बॅकिंग लगावण्याचा प्रयत्न आणि मानस दाखवला जरूर, परंतु किक लगावलेली नाही आहे. रिक्त चढाई करत असताना आपल्या कोर्टमध्ये पुन्हा एकदा दाखल झालेत अमोल. चढाईसाठी दाखल झालाय कोर्टमध्ये RA चॅम्पियन चहाडेच्या. असं असताना काय अमोल गुणाची कमाई करेल का? 22-25 3चा फासला आहे आणि यावेळेला पुढे डिफेन्स तयार आहे. सुरुवातीला निदान रेषा पार करून उजवा मध्यरक्षक पुढे तयार डॅश करण्यासाठी. ज्या वेळेला अँकल होल्डचा अटेम्प्ट होईल अशा प्रकारचा काहीसा डिफेन्सची कामगिरी आणि त्यानंतर ओम पुन्हा एकदा 5च्या डिफेन्समध्ये. मंचावरती उपस्थित सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नितीनजी पुरुषोत्तम पाटील साहेब यांना विनंती करतोय स्वागताचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण पुढे यायचं आहे. प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट पकडीसाठी ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक प्राप्त झालेले आहे असे तांदवडी गावचे सुपुत्र आदरणीय श्री नितीनजी पुरुषोत्तम पाटील साहेब यांचं प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत केलं जाणार आहे. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय विश्वस्त हरेश्वरजी नाईक सर यांना. कुणबी कबड्डी लीग स्पर्धेसाठी उपस्थित प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट पकडीचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे असे तांदवडी गावचे सुपुत्र आदरणीय नितीनजी पुरुषोत्तम पाटील साहेब यांना प्रतिष्ठानचे आदरणीय नितीनजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शाल श्रीफळ देखील आदरणीय पाटील साहेबांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आलेला आहे. ओव्हर टू भरत. यासाठी इथे खूप मोठा पलटवार. ओम पाटीलला केलं टॅकल. ओम पाटीलला टॅकल केलं आणि टॅकल केल्यानंतर मात्र टाळ्या वाजवत असताना त्यांचे सर्व प्रशंसक PS कुणबी किंगचे आणि ओम आता अमोल यावेळेला थर्ड रेट डू ऑर डाय मध्ये आलाय. डू ऑर डाय करावं तरी काय, काहीतरी करावं लागेल अन्यथा कोर्टच्या बाहेर बसावं लागेल. काय इथे गुणाची कमाई केली जाईल का? ये कहाणी में बहुत ही बड़ा पलटवार है. रिव्ह्यू आणि तुमच्याकडे रिव्ह्यू आहे का हे सुद्धा पाहिलं जाईल आहे का? आणि आता अशा काही लेवलला मॅच येऊन थांबलेत की तुम्हाला रिव्ह्यू शिवाय पर्याय सुद्धा राहिलेला नाहीये. प्रगत कबड्डीचे काही हाल असे झालेले आहेत की तिसऱ्या पंचांचे तुम्हाला टीव्ही अंपायर शिवाय पर्याय उरलेला नाही आणि आता रेफर केलं गेलंय. Our decision is bonus plus point. Bonus plus point. Chahade decision no bonus. अंपायर्स डिसिजन इज बोनस प्लस पॉइंट आणि PS चॅम्पियन चहाडे हा संघ सांगतोय की तिथं बोनस नाही आहे आणि यासाठी RA चहाडे हा संघ बढतोय की बोनस नाही आहे की नाही याची पुष्टी जरूर मिळेल. परंतु ही मॅच अतिशय चांगल्या लेवलवरती जाणार आहे. 25-23 गुणतालिका आणि टाळ्या आता सर्व प्रशंसक आणि जे प्रेक्षक ज्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आले त्यांच्यासाठी वाजवत असताना सुद्धा दिसत आहेत. यानंतर आपण व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. रक्तकर्ण किरण थोरात सर यांना विनंती आहे स्वागताचा स्वीकार करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते लीगचे सचिव निभाषजी पाटील यांना. एक उत्कृष्ट खेळाडू, उत्तम प्रशिक्षक, रक्तकर्ण आदरणीय किरण थोरात सर, पंचक्रोशीतील एक नावाजलेले सूत्रसंचालक देखील आहेत. आदरणीय किरण थोरात सर यांचं प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत केलं जात आहे. आदरणीय प्राध्यापक किरणजी थोरात सर यांच्या माध्यमातून अनेक नॅशनल लेवलला खेळाडू गेलेले आहेत आणि राष्ट्रीय राज्य स्तरावरती सर्व खेळाडूंनी आपलं नाव कमावलेलं आहे, आपल्या पालघर जिल्ह्याचं नाव उंचावलेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. रक्तकर्ण आदरणीय प्राध्यापक किरणजी मंगला गजानन थोरात सर.
आदरणीय रणजितजी ठाकूर साहेब यांच्याकडून प्रतिष्ठानला ₹1000 रोख बक्षीस आलेलं आहे, देणगी आलेली आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे आदरणीय रणजितजी ठाकूर साहेब. या ठिकाणी आदरणीय राष्ट्रीय स्तरावरील पंच माननीय मयूरजी पवार सर उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कुणबी कबड्डी लीगच्या माध्यमातून भरघोस असं पारितोषिक यावर्षी ठेवण्यात आलेलं आहे. तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने प्रथम क्रमांकाचं रोख पारितोषिक आहे ₹1,00,000 आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ₹71,000 रोख. तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने ही रोख पारितोषिके इथे अंतिम विजेत्यांना दिली जाणार आहेत. कोण ठरणार अंतिम विजेता आपल्याला आज समजणार आहे. अतिशय तुल्यबळ अशा लढती आपण कालपासून पाहतो आहोत आणि प्रतिष्ठानच्या वतीने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ₹1,00,000 आणि आकर्षक ट्रॉफी आपणास प्राप्त झालेली आहे. स्वर्गीय श्री सदानंद पांडुरंग पाटील मुक्काम धुकटण यांच्या स्मरणार्थ श्री धीरज सदानंद पाटील यांच्याकडून स्वर्गीय श्रीमती पार्वती लक्ष्मण पाटील वसरे आणि स्वर्गीय श्री उमाकांत नरेश सोगले मुक्काम नावजे यांच्या स्मरणार्थ श्री जय सुरेश पाटील मुक्काम वसरे यांच्याकडून स्वर्गीय श्री जनार्दन रामचंद्र पाटील व श्री संदीप कोंडाजी पाटील मुक्काम निहे यांच्या स्मरणार्थ श्री कल्पेश कमलाकर पाटील मुक्काम निहे यांच्याकडून प्राप्त झालेले आहे. राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आदरणीय प्रमोद पाटील सर यांचं आगमन होत आहे. आदरणीय प्रमोद पाटील सरांना विनंती आहे आपण मंचावर आसनस्थ व्हावं. दोन्ही संघाचे DRS रिव्ह्यू संपलेले आहेत, त्याची नोंद घ्यायची आहे. राष्ट्रीय पंच मयूर पवार यांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत प्रतिष्ठानच्या वतीने. हे स्वागत करण्यासाठी लीगचे उपाध्यक्ष आदरणीय जितूभाऊ पाटील यांना मी विनंती करते. राष्ट्रीय पंच आदरणीय मयूरजी पवार सर यांचं स्वागत आपण करावं. राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माननीय प्रमोदजी पाटील सर यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तांदवडी गट कला क्रीडा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आदरणीय जितेंद्रजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय पंच मयूर पवार यांचं हार्दिक स्वागत केले जात आहे. उर्से गावचे सुपुत्र आदरणीय प्रदीपजी सुरेश पाटील साहेब, आदरणीय जयवंतजी चिंतामण पाटील साहेब, आदरणीय विनोदजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. उर्से गावचे सुपुत्र प्रदीपजी पाटील, जयवंतजी पाटील, विनोदजी पाटील साहेब, आपण कृपया मंचावर आसनस्थ व्हावं. काय घडलंय नक्की, काय घडलंय? सिंगल इच वन, बोनस इकडे, सिंगल पॉइंट तिकडे. 26-28 मॅच अतिशय रंगतदार आहे. कदम सर थोडं थांबेल कारण ही मॅच आता एक वेगळ्या वळणावरती आहे. ओम पाटील यावेळेला चढाईसाठी आलाय आणि ओमला माहित आहे आता नक्की काय करायचंय, किती अवधी शिल्लक आहे. आणि असं असताना 5 टेपेस मध्ये बोनस ऑफ आहे. चढाई आपली ग्राह्य ठरवत असताना फक्त वेळ काढूपणा केला जातोय आणि वेळ काढूपणा करत असताना काय गुणाच्या काय इथे गुणाची कमाई? नो, इथं काय घडलंय? मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय. शेवटच्या क्षणाला आपल्या बाजूने झुकवलाय टीम RA चॅम्पियन चहाडे संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये संघ जातोय PS कुणबी किंग कुले. आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित या स्पर्धेचे विशेष अतिथी आणि महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक माननीय श्री प्रमोद पाटील सर यांचा आपण प्रतिष्ठान